हॅलो डिअर स्टुडंट्स, जे स्टुडंट्स 2023 साली SSC आणि HSC म्हणजेच 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झाम देणार आहेत त्या स्टुडंटसाठी आज एक महत्त्वाची माहिती शेअर करत आहे. तुमच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल झालेला आहे. यावर्षी तो अंमलबजावणी त्या बदलाची केली जाणार आहे. काय आहेत ते बदल वन बाय वन बघूयात. स्टुडंट, जसं की तुम्हाला माहीत आहे, गेल्या 2 वर्षांपासून कोविडमुळे आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये थोडेफार बदल केलेले होते बोर्डनी. जसं की तुम्हाला 80 मार्कांचा जो तुमचा पेपर असेल त्यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाचा वाढीव वेळ देण्यात यायचा. तसंच 60 आणि 40 मार्कांचा जो तुमचा पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मिनिटांचा वाढीव वेळ मिळायचा. तर ही जी सुविधा तुम्हाला गेल्या वर्षी मिळालेली होती त्याच्या आधी पण, तर ती यावर्षी मिळणार नाही आहे. तुम्हाला तुमचा जो पेपर आहे 80 मार्कचा पेपर 3 तासात आणि 60-40 मार्कांचा जो तुमचा पेपर असतो तो 2 तासातच कवर करायचा आहे. नो एक्स्ट्रा टाईम विल बी प्रोव्हायडेड टू यू धिस इयर. हा झाला पहिला बदल. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की होम सेंटर ही जी कन्सेप्ट होती, म्हणजे तुमच्या जवळच्या घराजवळचे जे एरिया आहे तिथलं स्कूल तुम्हाला ॲज अ सेंटर, एक्झाम सेंटर म्हणून दिलेलं होतं गेल्या वर्षी, जेणेकरून तुम्हाला खूप दूर जायला लागू नये, ट्रॅव्हल करायला लागू नये ह्यासाठी. पण तीही कन्सेप्ट ह्या वर्षी असणार नाही आहे. घराजवळचंच तुम्हाला शाळा ॲज अ सेंटर मिळेलच असं नाही यावर्षी. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे प्रत्येक पेपरच्या नंतर 1-1 दिवसांची सुट्टी मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. आणि ती यासाठी की दुसऱ्या पुढच्या पेपरचा अभ्यास तुम्हाला प्रॉपरली करता यावा. बरेचदा एक सलग पेपर असले की मुलांना थोडंसं वेळ मिळत नाही, रिव्हिजनसाठी वेळ पुरा पडतो वगैरे. सो ह्या वर्षी तुम्हाला सुट्टी प्रत्येक एका पेपरनंतर मिळण्याची शक्यता आहे. असे 3 महत्त्वाचे बदल ह्या वर्षी तुम्हाला फॉलो करायचे आहेत, तुम्हाला फेस करायचे आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ऑल द बेस्ट तुमच्या दोघांनाही, 10वीच्या आणि 12वीच्याही स्टुडंट्सना. खूप छान पद्धतीनं अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.